आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। मागील वर्ष निवडणुकीचं असल्यामुळे काही सवलती दिल्या, पण पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल। अर्थमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार। JSW कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। आमदार राणा जगजितसिंह मोहिते पाटलांच्या राजीनामा घ्यायचा की नाही हा पक्षाचा विषय, मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांवरील अन्याय चालू दिला जाणार नाही। मंत्री जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना इशारा। मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा। शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। 25 जानेवारीपासून दिल्लीत जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार। भाजपला मतांची चोरी करू देणार नाही। संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकरांची माहिती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार। शरद पवार, अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर जाणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। भाजप मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी समन्वयकाची नेमणूक करणार। महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नियुक्तीपत्र जारी। राहुल शेवाळेंच्या पत्राची गृहमंत्री अमित शहांकडून दखल। TISSच्या अहवालानुसार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पोलीस महासंचालकांना सूचना। TISSने रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येवर बनवला होता अहवाल।